मित्रमंडळींनो नमस्कार. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला बघूया आजच्या भागामध्ये नक्की काय ट्विस्ट घडला आहे. तर इकडे जो धैर्य आहे, धैर्य आता म्हणत असतो की माझी सावी पहिल्यासारखी झाली आहे. माझ्या सावीला आता सगळं आठवतंय असं म्हणत असतो तिथे आणि सावी तिथेच उभा असते. नक्की काय ट्विस्ट घडतोय ना हे बघायला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर इकडे जी दामिनी आहे, दामिनी आता तिच्या रूममध्ये असते. तिच्या डोक्यामध्ये वेगळंच चालू असतं आणि ती आता पोलिसांना फोन करते आणि म्हणत असते, की "काय हो, काय केलंय तुम्ही पुढचं नियोजन सांगा लवकर." तर आता लगेच इकडे जो इन्स्पेक्टर असतो तो म्हणतो, की "हे बघा, अहो धैर्य मुजुमदाराच्या हाती त्या लय मोठी हे लागली आहे केस. आता काय करायचं आपण? अहो ते नायकांची केसचा पुरावा धैर्याच्या हातात आहे." तर आता ती म्हणते, "काय बोलताय तुम्ही?" तर ते म्हणतात, की "हो, आता आम्ही काहीच नाही करू शकत." तर आता लगेच ती तेवढं तिथे सावी दरवाजा वाजवते आणि आता ती म्हणते, "कोण आहे? थांबा ना थोडा वेळ." तर आता ती दरवाजा उघडते आणि म्हणते, "काय झालंय?" तर आता लगेच सावी हातात ग्रीटिंग कार्ड देते आणि म्हणते, "सॉरी." तर आता लगेच ती म्हणते, की "सॉरी? अगं ये ना, बस ना, तुला पाणी देते." आणि मनातल्या मनात म्हणते, की स्वतःच्या बापाला मारलेल्या कोणती पोरगी सॉरी म्हणायला मोकळी आहे? या सावीला म्हणजे काहीच आठवत नाहीये असं म्हणते. तर सावी मनातल्या मनात म्हणते, की "मला तुमचा बदला घ्यायचा आहे दामिनी मॅडम, त्यासाठी मी काही करायला तयार आहे." असं म्हणते आणि सावी तिथे येते. दामिनी तिला पाणी देत असते. तेवढ्यात जी सावी आहे, सावी तिथे आता जो टेबल असतो, टेबल खाली माईक लावत असते आणि आता सावी माईक लावून उभा राहते आणि म्हणते, की "काय झालं दामिनी मॅडम?" आणि आता लगेच दामिनी म्हणते, "काही नाही." तर आता सावी तिथून जाते आणि म्हणते कानात तो जो हे असतो हेडफोन तो घालते आणि म्हणते, की "आता बघा दामिनी मॅडम, तुमच्या सगळ्या बारीक-बारीक गोष्टीवरती माझं लक्ष असणार आहे. तुमच्या हृदयाच्या ठोक्यापर्यंत मला आवाज येणार. तुमचा काय प्लॅनिंग आहे हे सगळं मला समजणार आहे." असं ती म्हणत असते आणि आता इकडं ती येते आणि ती तिचं आवरत असते. ती केस ते मोकळे सोडते, डोकं ते विचारत असते तिथे. तिचं आवरत असते तेवढ्यात तिथे धैर्य येतो आणि धैर्य सावीकडे बघून म्हणतो, की "माझी सावी पहिल्यासारखी झाली आहे. माझी सावी बरी झाली आहे आता." असं तो मनातल्या मनात म्हणत असतो. तो खूपच खुश असतो. तर चला बघूया आता पुढील भागामध्ये नक्की काय ट्विस्ट असणार आहे बघायला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.